सुप्रिया सुळेंनी आज पावसाच्या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांची सुद्धा भेट घेतली आहे. त्या माझ्यासोबत आहेत. काय नेमकं महापालिकेच्या आयुक्तांना तुम्ही सूचना दिल्या आहेत? इतके पैसे जातात दरवर्षी, पण अजूनही कामं झालेली दिसत नाहीये. सगळ्या पुणेकरांना याचा त्रास सहन करायला लागतोय. पुण्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हे पूर्णपणे अपयश आहे की नाले सफाई वगैरे गोष्टी अनेक कोटी रुपये त्यांनी त्याच्यात खर्च केले आणि आज तुम्ही बघताय संपूर्ण पुण्यामध्ये 2 वेळा प्रचंड पाणी तुंबलेलं आहे. लोकांच्या घरात व्यवसायाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे कंप्लीट फेलियर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पुण्याला मंत्रीपद मिळालं आहे आणि मुरलीधर मोहोळ हे सगळं सुधरवतील का आणि पुण्याचं एक वेगळं रूप आपल्याला येत्या काही काळात पाहायला मिळेल का? असं वाटतं कोणीही नवीन मंत्रीपद केलं तर अर्थातच आमच्या सगळ्यांच्या नागरिक म्हणून अपेक्षा असतातच. त्यांना माझ्या सगळ्याच मंत्र्यांना म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री आणि त्यांच्या सगळ्या टीमला माझ्या मनापासूनच शुभेच्छा आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं एवढी आमची माफक अपेक्षा. ही सगळी पाहणी केली त्याच्यानंतर महापालिकेला काही अल्टिमेटम दिले? महापालिकेला आम्ही विनम्र विनंती केली आहे की आता अतिशय भोंगळा त्यांचा जो कारभार आहे तो सुधारा. त्यांना मदतही करायची आमची तयारी आहे. जर आमच्या सहकार्याने काही अजून मदत होत असेल नागरिकांना तीही आम्ही सांगितलेली आहे. पण 8-10 दिवसात जर सुधारणा झाली नाही तर आम्ही पूर्ण ताकदीने पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या विरोधात रस्त्यावर उतरू. साधारण ही सगळी परिस्थिती पुण्यातली आपण बघितली तर हे जर सगळं नीट झालं नाही, पुणेकरांना याचा अजूनही त्रास सहन करावा लागला तर सुप्रिया सुळेंनी इथे आंदोलनाचा इशारा दिलाय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.